श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या तृप्ती भक्ती विचार आणि थोडी मस्ती या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुळजापूर, येडाई, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर हे दर्शन. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मला जेवढं जमेल तेवढे शॉर्ट मी तिथले घेऊन तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यावर नक्की करा. तर मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की मम्मीनी देवीचे नवीन टाक केले होते, येडाईचा आणि तुळजापूरच्या आईचा. तर ते टाक आणि त्याचं पूजन याचा व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल. तो व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला होता. जर नसेल पाहिला तर तो व्हिडिओही नक्की बघा. तर तेच टाक घेऊन आम्ही आता तुळजापूरला, येडाईला ते टाक भेटवण्यासाठी जात आहोत. म्हणजे असं म्हणतात की जे टाक तुम्ही जर नवीन केले तर ज्या ठिकाणचे जे ते टाक आहेत, म्हणजे ज्या देवाचे जे टाक तुम्ही बनवलेत त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन तिथे अभिषेक वगैरे करून ते टाक परत तुम्हाला आणून मग परत घरात तुम्हाला ठेवायचे असतात, पूजायचे असतात. तर त्यासाठी आपण आता ते टाक घेऊन चाललो आहोत. तर हा व्हिडिओ जो आहे तो अधिक महिन्यातला आहे, पण काही कारणांमुळे मला व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला. तर प्लीज व्हिडिओ नक्की पहा. तर पहिले तर आपण गाडीची पूजा करून घेतली. सगळ्यांनी गाडीची पूजा केली. मम्मी, मी, माझे भाऊ आणि माझे मिस्टर, आम्ही एवढे सगळेजण चाललो होतो. तर आपण रात्रीचाच प्रवास प्रिफर का केला, कारण रस्त्याला ट्रॅफिक पण असतं आणि एवढा रात्रीचा प्रवास, एवढ्या लांब लांब आपल्याला जायचं होतं आणि आमच्याकडं फक्त 2च दिवस होते. त्यामुळं आम्ही रात्री तिकडे निघालो. तर प्रवासामध्ये झोप येऊ नये म्हणून मी तर जागीच होते आणि मग स्वामींची गाणी ऐकत एकदम छान, म्हणजे खूप छान वाटतं. हे गाणं ऐकलं तर मला खूप म्हणजे खूपच प्रसन्न वाटतं. माझं आवडतं स्वामींचं भक्तिगीत आहे हे. तर ते ऐकत ऐकत आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. आणि तेव्हा खूप अफवा होत्या का खरं होतं माहिती नाही की तुम्हाला पेट्रोल डिझेल हे भेटणार नाही तिकडं गेल्यावर. म्हणून आम्ही पहिलं गाडी फुल करून घेतली, पुण्यातच गॅस भरला आणि त्यानंतर आम्ही पोचलो सकाळी तुळजापूरला. तर हे तुळजापूरला आता तिथे जाऊन म्हटलं रूम कुठं घेणार, कुठं झोपणार. एवढा वेळ पण नव्हता दर्शनाला, आम्हाला जायचं होतं. सगळे वैतागले होते, भाऊ, माझी भाची, आम्ही सगळे वैतागलो होतो. तर आम्ही काय केलं, तिकडे त्या हॉटेलचं नाव मला माहिती नाही, मी तुम्हाला परत एकदा सांगते कन्फर्म करून. तर तिकडे आम्ही थांबलो. तर बॅक साईडला, म्हणजे जिथं पार्किंग असतं, गाड्या पार्किंग करतात ना तुळजापूरच्या मंदिराच्या बॅक साईडला, तर तिथेच आहे हे. समोरच आहे ते बघा, समोर तुम्हाला पार्किंग दिसत असेल, त्याच्यासमोर हे छोटंसं अशी ही टपरी आहे आणि आतमध्ये रूम्स वगैरे आहेत. तर तिथे ना फक्त 50 रुपये घेतात आंघोळीचे एका माणसाचे. तर आम्ही काय केलं, मग रूम वगैरे घेण्यापेक्षा म्हटलं तिथेच आपण फ्रेश होऊया. तिथे टॉयलेट बाथरूम सगळं आहे तिथे. म्हणजे एवढी चांगली व्यवस्था नाही, पण रूम घेऊन वेळ घालवण्यापेक्षा, रूमला 1,500 ते 2,000 रुपये सांगितले. तर म्हटलं आपण त्यापेक्षा फ्रेश होऊ आणि आंघोळ वगैरे करून आपण दर्शनाला जाऊया. आता रूम वगैरे आम्ही नाही घेत बसणार. म्हणून आम्ही रात्रभर प्रवास केला. कोणीच झोपलं नाही. आईला आणि त्यांना म्हटलं तुम्ही झोपा, मी, माझा भाऊ, माझे मिस्टर, आम्ही तिघंच असं जागं होतो. तर हे बघा आमची परी कशी आवरती. तिला तर पहिला मेकअप करायला पाहिजे होता. एवढी ती पण वैतागलेली ना, पण म्हटली नाही मला मेकअप करायचं आहे. तिला मेकअप करायला खूप आवडतं. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. आम्ही पोचलो मंदिराच्या तिकडे. तर एवढी गर्दी होती, कारण अधिक महिना होता. आणि खरं म्हटलं तर, म्हणायला गेलं तर अधिक महिना असो किंवा नसो, आम्ही इतर 2 ते 3 वेळा जाऊन आले, पण तुळजापूरला काही दर्शन होतच नाही, कारण खूप गर्दीच असते नेहमी. म्हणतात ना तुळजापूरची आई ही सगळ्यांची कुलस्वामिनी आहे. तर तेव्हा तिथे नेहमीच गर्दी असते. तर पहिलं ॲक्च्युली आमचं ठरलं होतं की पहिलं येडाईला जायचं, पण असं म्हणतात की उलटं नाही करत, पहिलं तुळजापूरला जावं लागतं आणि त्याच्यानंतरच येडाईला जावं लागतं. पहिलं कदाचित येडाईचं मंदिर येतं आणि मग तुळजापूरचं येतं, पण आम्ही पहिलं तुळजापूरला गेलो.
पुढे जात असतानाच तिथे आम्हाला एक पुजारी भेटला. तो म्हटला की मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दर्शन तिकडे करून देतो. आता त्याचं नाव वगैरे काय मी तुम्हाला सांगणार नाही, पण हे असे भरपूर पुजारी तिथे असतात. आणि तेव्हा न्यूजला पण सांगत होते की तुळजापूरमध्ये असं 100-200 रुपये घेऊन ते तुम्हाला दर्शन करून देतो असे म्हणतात. असे खूप भाविक भक्तांना लुटलं जातं. हे माझं पण प्रामाणिक मत आहे की तुम्ही देवाच्या ठिकाणी लोक एवढ्या लांबून लांबून दर्शनाला येतात. ठीक आहे, काही लोक असतील ते पास वगैरे घेऊन जात असतील, ती वेगळी गोष्ट आहे. किंवा कुणाला अभिषेक करायचा असतील, कोणाकडे वेळ नसेल, भरपूर पैसे असतील, तर असे लोक पास घेऊन दर्शन पण घेतात. पण बाकीच्या लोकांना तुम्ही इथं बघू शकता किती पुजारी आहेत की तुम्हाला शॉर्टकटमध्ये दर्शन करायचं का, तर त्या माणसाने आम्हाला सांगितलं तुम्हाला दर्शन करून देतो. आता आपल्याला पण एवढा अनुभव नाही आहे, तर आम्हाला वेळ नव्हता, तर आम्हाला वाटलं की ठीक आहे 200-250 रुपये घेऊन जर हा दर्शन करून देत असेल तर जाऊया. म्हणून आम्ही खाली त्याची तिथे वाट बघत थांबलोय. माझ्या हातात देवाचे टाक होते जे देवाला भेटवायचे होते. तर तो म्हटला की मी एकच जणाला नेणार, फक्त माझी भाची सोबत असेल. मी म्हटलं मी एकटी नाही येणार तुमच्याबरोबर. तर ते म्हटले ठीक आहे, ही छोटीशी पोरगी आणि तुम्ही या, देवाचं जे टाक आहेत ते घेऊन आपण दर्शन करूया. पण तो जिथे मंदिराच्या तिथे गेला ना, त्याने माझा हात धरला आणि मला म्हटलं की चला आपण जाऊ. मला ते एवढं अनकम्फर्टेबल वाटलं ना, मी त्याला बोललो तू हात सोड, मला दर्शनाला यायचंच नाही आहे तुझ्याबरोबर. माझं डोकंच गरम झालं. भलेही तो मला दर्शनाच्या तिथे नेत होता, काय होतं मला माहिती नाही, पण खरंच तुम्ही पण जर देवाला गेले ना, तर अजिबात कुणाला हे असे 100-200 रुपये देऊन दर्शन घेतो हे असं कुणालाच बळी पडू नका, असं माझं तरी मत आहे. म्हणजे बाकीचं आता तुम्ही ठरवा. पण हे चांगलं नाही आहे की देवाच्या नावाखाली तुम्ही पैसे घेताय आणि तुम्ही तो तिथे एक काय म्हणता, एक व्यवसायच तुमचा जणू सुरू केला आहे. म्हणून आम्ही काय केलं, बाहेरच जे तिथं तुळजाभवानीचं बाहेर मूर्ती जी आहे, आतमध्ये पण देवी आहे, बाहेर पण आहे, तिचं वास्तव्य तिथे सगळीकडे. मग तिथेच असं समजून आम्ही, वेळ नव्हता म्हणून तिथेच देवाचे जे टाके तिथे आम्ही ठेवून तिथे दर्शन घेतलं. आणि एवढे आम्ही वैतागलो होतो, आईला तर चालवतच नाही, माझा थोडा पायाचा प्रॉब्लेम, गाडीत बसून तर पाय सुजलेले. तर एकच फक्त मला तिथलं एवढं आवडलं की हा जो मुलगा आहे, म्हणजे एक भला माणूस म्हणतात ना, तर तसा हा भेटला. एवढे आम्ही तरुण ताटे तर आम्ही दिसलो सगळे, भाऊ आहे, मी आहे, म्हणजे नाही का माझे मिस्टर आहेत. फक्त आईला चालवत नव्हतं, पण तो असं म्हटलं नाही की मी फक्त आईलाच नेतो. त्याने आम्हाला फ्री मंदिरापासून ते गाडी थोडीशी तिकडं होती तिथपर्यंत त्यांनी 1 रुपया पण न घेता आम्हाला सोडलं. त्याने एवढी माणुसकी ती दाखवली ना, तर त्याच्याबद्दल मी खरंच त्याची खूप आभारी आहे. तर तुम्ही त्या मुलासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याला कसले पैसे भेटत असेल गव्हर्नमेंटकडनं किंवा काय ते मला माहिती नाही, पण तिथे तरी आमच्याकडनं 1 रुपया न घेता त्यांनी सेवा देत आहेत भाविकांना. 4-5 वर्ष झाली सेवा चालू आहे इथे. इथं कसं अपंगासाठी आम्ही मोफत म्हणून सेवा करतोय. अच्छा, सेवा म्हणून आता माणसं येतात, अपंग वगैरे माणसं असतात, त्यांच्यासाठी बरोबर. सेवा मला भरपूर भेटते काय बरोबर बरोबर. त्यामुळे खूप चांगली सेवा करतात हे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला येडाईच्या दिशेने. आता येडाईला तर चाललो होतो, पण रात्रभर गाडी चालवलेली आणि रात्रभर झोपच नाही अजिबात. तर म्हणजे असा त्राणच नव्हता की येडाईला थोड्याशा पायऱ्या आहेत त्या जाऊन आपण चढू शकतो, कारण ऊन पण होतं दुपारचं आणि जेवण पण नको होतं. पहिलं असं झालेलं की कधी झोप होईल. आणि आपण तर ठीक आहे गाडीमध्ये शेजारी बसतोय, पण जो गाडी चालवणारा असतो त्याला झोप खूप महत्त्वाची असते. तर त्यांना काय म्हटलं, आपण येडाईला आहे ना थोडंसं नंतर जाऊया. बघा तुम्ही चेहरा बघा त्यांचा किती थकलेला दिसतोय, कारण रात्रभर दोघांनी आलटीपलटी करून गाडी चालवलेली आणि एकमेकाला सोबत असेल तर काय वाटत नाही. मग आम्ही एका ठिकाणी आराम केला आणि त्याच्यानंतर असं संध्याकाळ झाली बघा आम्हाला येडाईला पोचायला. त्यांना म्हटलं कसं संध्याकाळ झाली ना की थोडंसं पायऱ्या चढायला पण आपल्याला काही वाटणार नाही, उन्हाचं चढवणार नाही, कारण रात्रीची झोप पण नव्हती आणि काय खाल्लं पिल्लं पण नव्हतं. मग आम्ही काय केलं, थोडंसं खाऊन पिऊन घेतलं, थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर येडाईच्या इथे पोचलो. तर तुम्ही बघू शकता की इकडे पण गर्दीच आहे. तर म्हटलं आता ह्या पायऱ्या चढवत आहेत की नाही, कारण गाडीत बसून पाय तर जाम सुजलेले, मम्मीचे पण आणि माझे पण. माझा तर पायाचा थोडा प्रॉब्लेमच आहे, पाय माझा दुखतच होता. मी देवाला म्हटलं देवा कसं मला नेशील तुझ्या कृपेने,
तर ते नाही का, मग आम्ही हळूहळू वरती गेलो आणि वरती जस्ट पोचलो असेल आम्ही, एवढा जोरात पाऊस सुरू झाला बापरे. आणि एवढं वारं सुटलं होतं की तिथले पत्रे वरचे, माती धूळ सगळी डोळ्यात जात होती. असं वाटत होतं आता एखादा पत्रा उडून आपल्या अंगावर पडतो की काय. पण देवीची कृपा बघा ना, आम्हाला पण वरती वगैरे सगळं आम्ही आलो आणि त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला. म्हणजे नाही का, पायऱ्यावरनं जे म्हणजे देव कुणी नाही का नवस वगैरे करतं किंवा कुणाचं काय नवस असेल ना, तर लोक तिथे देवाला म्हणजे देवीला हळद हळद हे करतात वाटतं, म्हणजे नाही का हळदीचं लेपन करतात पायऱ्यांना किंवा हळद लावतात, देवीला लावतात, पायऱ्यांना लावतात. आणि असं म्हणजे मला एवढं कन्फर्म नाही माहिती, पण मी एकदा दोनदा बघितलं होतं. तर त्या पायऱ्या ना अशा पिवळ्या पिवळ्या जरा दिसत होत्या. मग ते काय होतंय, त्याच्यावरनं पाय घसरत होते. मग नशीब तेव्हा नाही का की पाऊस हे थांबला होता. आणि वरती गेलो आणि वरती नेमकी आम्हाला आरती भेटली. तर तुम्ही पण ही आरती पहा देवीची. त्यानंतर आरती झाल्यानंतर रात्र झाली होती, पाऊस पण खूप पडत होता. मग आम्ही अक्कलकोटला गेलो आणि अक्कलकोटला पोहोचायला आम्हाला 2 वाजले. आणि 2 वाजल्यानंतर आम्हाला रूम पण भेटत नव्हती, पण कशी तरी स्वामींच्या कृपेने एक रूम आम्हाला भेटली. आणि मग आम्ही तिथे स्टे केला रात्रीचा. आणि म्हटलं सकाळी उठून आपण स्वामींच्या मंदिरात जाऊ आणि सकाळीच दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू करूया. तर पावसामुळे मी पुढचे व्हिडिओ काही जास्त घेतले नाही. डायरेक्ट आम्ही अक्कलकोटला पोचलेलो. तर तिथे मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मी तिथं स्वामींचं जास्त तुम्हाला व्हिडिओ दाखवू नाही शकले. हे थोड्याशा ज्या क्लिप मी घेतलेल्या तर तेवढंच तुम्हाला दाखवते. तिथे आम्ही फोटो वगैरे काढले आणि रील काढली, फोटो काढले, स्वामींचं दर्शन घेतलं. तिथे प्रसाद पण असतो, पण प्रसादाला पण खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही. बघा तुम्हाला दिसत असेल दर्शन. त्याच्यानंतर आम्ही पोचलो गाणगापूरमध्ये. कर्नाटक जिल्ह्यातील कर्नाटकमधलं कलबुर्गी जो जिल्हा आहे तिथे असलेलं हे पवित्र दत्तभक्त मंदिर आहे गाणगापूर हे. आणि गाणगापूर हे श्री दत्त महाराजांचा द्वितीय अवतार मानले जाणारे श्री नरसिंह महाराज स्वामी सरस्वती स्वामी महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे ते प्रसिद्ध झालेलं आहे. स्वामी महाराजांनी इथे अनेक वर्ष वास्तव्य केलं आणि या मुख्य मंदिराला निर्गुण मठ असंही म्हटलं जातं. इथे श्री नरसिंह महाराज स्वामी महाराजांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेतले जाते. गाणगापूरजवळच भीमा अमरज नद्यांचा संगम आहे आणि या संगमाला अतिशय पवित्र मानलं जातं. श्री गुरुचरित्रामध्ये गाणगापूरच्या या पवित्र क्षेत्राचं महत्त्व सांगितलं आहे. त्यामुळे देशभरातून असंख्य दत्तभक्त इथे दर्शनासाठी येतात. आणि तिथे तेव्हा म्हणजे जसं दुसरीकडे गर्दी होती तशी इथे पण गर्दी होती. तर मम्मी म्हटली मला काय वरती रांगेत चढवणार नाही, त्याच्यामुळं भाऊ आणि भाऊजाई वरती गेले. आणि मम्मी म्हटली मला उभं पण नाही राहावं, ते मला त्रास होतोय, तिची पण तब्येत जास्त बरी नसती, त्यामुळे तिथं खालीच ती थोडीशी आडवी पडली. आणि मी मग तिच्याबरोबर बसले. म्हटलं ठीक आहे तू पड थोडा वेळ, मी बसते. पण देवाला दर्शन द्यायचं असतं ना, म्हणजे म्हणतात ना आपली पण मनापासून खूप श्रद्धा जेव्हा असते आणि देवापर्यंत तो भाव पोचतो की ही नाही म्हणजे जाऊ शकते. तर आम्हाला तिथे 2 म्हणजे नाही का बसलेले ब्राह्मण होते का कोण होते माहीत नाही. तर ते म्हटले आजी तुम्हाला चालवत नसेल ना ठीक आहे तुम्ही मागून या. तर तिकडे मागून आतमध्ये आम्ही गेलो आणि आम्हाला दर्शन झालं. म्हणजे सार्थक झालं की एवढ्या लांबनं आपण आलोय आणि आपल्याला दर्शन झालं. तर तिथे ह्या ताई होत्या ज्या मला गंध लावत होत्या. तर शूटिंग काढत होता ना भाऊ, मग त्या म्हटल्या की ताई शूटिंग काढता का तुम्ही, मी थोडीशी माहिती सांगते. तर त्यामुळं त्या थोडीशी त्यांना जी माहिती ना त्या सांगतात, तर ती माहिती आपण ऐकूया. ताई आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहेत दत्तगुरूंबद्दल, इथल्या स्थानाबद्दल. तर सगळ्यांनी ती माहिती आहे. तुमचं नाव सांगा. नीलमताई पडे काढणार तर हे एकदम तुम्हाला सांगते पहिले सांगा
दत्त महाराज म्हणजे संन्यासाठी हो, दत्त महाराज सगळ्यासाठी खूप एक मार्ग है ना पूरा अच्छा करते। मेरा एक छोटा बच्चा है, उसका 2 दिन हो गए श्रावण महाराज दत्त महाराज ने पूरा अच्छा उसका दत्त महाराज जे आपल्या मन भावना पूर्ण करते पण विश्वास ठेवणे का दत्त महाराज विश्वास दत्त महाराज जिथं जिथं उभे राहतात तिथं आपल्या समोर येतात दत्त करून घेतली कोणतीच गादी कडक नाही। निर्गुण मठ म्हणले जाते त्याला, सगुण मठ, भक्तिस्थान, संगम, कल्लेश्वर 3 देवस्थान केले तर गाणगापूर असते। आणि इथंची लोक येतात ज्यांना बाहेरचा काही त्रास होतो वगैरे ते कधी असतं म्हणजे 12 वाजता आरती चालू होते, संध्याकाळी 7 बजे चालू सकाळी 12 वाजता संध्याकाळी 7 वाजता आरती 12 वाजताच होते। तसं आरती 12 वाजता। ज्या लोकांना बाहेरही काही बाधा आहे काही त्रास आहे त्यांच्या मागे ती सगळी लोक इथं येतात 12 वाजता आरती सुरू होते सगळं आणि सगळं त्यांच्या मागचं जे काय असतं ना ते सगळं इथं निघून जातं। ही श्राद्ध नाही, ही खरी इथं घडलेल्या घटना आहेत, ही खरी गोष्ट आहे। दत्त महाराज दत्त गुरूंचं खरोखर वास्तव्य आहे। तर तुम्हाला सुद्धा काही त्रास असेल काय असेल एकदा जरूर तुम्ही इथे या, दत्तगुरूंचं दर्शन घ्या, मनाला खूप प्रसन्न वाटतं। लांब आहे पण मनाला समाधान देणार आहे, एकदा नक्की तुम्ही इथे या। तर धन्यवाद ताई। ताईंना जेवढं जमलं तेवढं त्यांनी माहिती सांगितली। त्यांच्या मुलाला काहीतरी बरं नव्हतं, त्या इथे सेवा करतात, तर त्याला किती फरक पडला त्या सांगत होत्या। आणि तुम्हाला हे इथे जे असे 12 दिसत आहेत ना उभे, तर कोणाला काय बाहेरील बाधा असेल, कोणी करणी केलेली असेल म्हणा किंवा काही तुम्हाला असेल ना, तर तिथे ती माणसं आपोआप वर लटकलेली, तुम्ही ते व्हिडिओ असे पाहिलेच असतील। तर ह्या सगळ्या गोष्टी खोट्या नाही, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत। दत्तगुरूंचं तिथं वास्तव्य आहे। आपल्या मागे जर काही बाहेरील इडापिडा असेल, काही बाधा असेल, तर तिथं येऊन ते बाहेर निघतं। तर आम्ही त्याच्यानंतर निघालो, आम्ही पोहोचलो आता पंढरपूरला। तर पंढरपूरला पोहोचायला पण आम्हाला पहाट झाली, मला वाटते 2 ते 3 वाजलेले। तर पंढरपूरचं मंदिर पांडुरंगाचं बंद होतं, त्यामुळे आम्ही फक्त नामदेव महाराज पायरीचंच दर्शन घेतलं, फोटो काढले आणि दर्शन घेणं तर पॉसिबल नव्हतं आणि आम्हाला थांबणं पण पॉसिबल नव्हतं। त्यामुळे हा शेवटचा पंढरपूरचा स्टॉप आम्ही घेतला आणि असा होता आमचा प्रवास। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।